हा केक माझा इथे पडता पडता वाचला. तर ॲक्च्युली झालं काय ह्या केकसोबत तर मी तुम्हाला पुढे सांगते, तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर इथे मला हाफ KG रसमलाई फ्लेवर केकची ऑर्डर आलेली होती आणि मला अजून एक इथे बेंटो केकची सुद्धा ऑर्डर आलेली होती. सो दोन्ही केक मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. ह्या केकची ऑर्डर मला माझ्या बिल्डिंगमधूनच आली होती आणि जो बेंटो केक आहे त्याची ऑर्डर मला इंस्टाग्रामवरून आलेली होती. आजकाल मला इंस्टाग्रामवरून सुद्धा खूप ऑर्डर्स यायला लागलेल्या आहेत. तर तुम्ही ते बघू शकता. मी अशा प्रकारे हा केक इथे कंप्लीट करत आहे. खरंच हा केक खूप क्यूट दिसत आहे आणि हा मध्ये व्हायरल सुद्धा खूप झालेला होता. असे मी 2 ते 3 केक बनवलेले आहेत आणि ते माझ्या चॅनलवर सुद्धा आहे आणि हा सुद्धा तशाच प्रकारचा एक केक आहे. सो इथे मी पूर्ण केक कंप्लीट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा केक मी इथे कंप्लीट करून घेतला आणि त्याचा फायनल लुक असा दिसत आहे. तुम्हाला सुद्धा जर हा केक आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर हा आपला दुसरा होता बेंटो केक. सो तो केक मी इथे पूर्ण बनवलेला होता आणि तो बेंटो बॉक्समध्ये ठेवणारच होते. तेवढ्यात इथे माझा हात स्लिप झाला, बट हा केक पडता पडता वाचला. ह्या केकला काहीच डॅमेज झालेलं नाही. थँक गॉड हा केक एकदम परफेक्ट रेडी आहे आणि ह्या केकवर मला 1 इयर टुगेदर असं लिहायचं होतं. तसं मला कस्टमरने रेफरन्स फोटोसुद्धा पाठवलेला होता आणि ह्या कस्टमरनी मला करंजाळेमधून ऑर्डर दिलेली होती, म्हणजे ती तिथे राहतात. अशा प्रकारे हा केक कंप्लीट केलेला आहे.